नमस्कार ऋताताई. नमस्कार ताई. अं, नमस्कार. अहिल्या देवींचं छोटस गाणं सादर करते. अहिल्या है ये, अहिल्या है, अहिल्या है ये, अहिल्या है. गगन सारी दे विशाल है, जीवन जिसका मिसाल है. गगन सारी दे विशाल है, जीवन जिसका मिसाल है. पावन है हर पल जो गंगा जल निर्मल, जो पावन है हर पल जो गंगा जल निर्मल, जो कहता इतिहास भी कि रानी एक बेमिसाल है. कहता इतिहास भी कि रानी एक बेमिसाल है. न है वो किसी राजवंश से जो पनपी माटी के अंश से. न है वो किसी राजवंश से जो पनपे माटी के अंश से. है भवानी हूँ बहू मल्हार राव की बहू, है भवानी हूँ बहू मल्हार राव की बहू. मालवा की भूमिका ये कण कण जिस पे निहाल है. मालवा की भूमिका ये कण कण जिस पे निहाल है. शिव जी आधार है, गुरुवर मल्हार है, ऐसी सरकार जो अहिल्या है. शिव जी आधार है, गुरुवर मल्हार है, ऐसी सरकार जो अहिल्या है. कहते अवतार है, करते जयकार है, जिसकी 100 बार वो अहिल्या है. कहते अवतार है, करते जयकार है, जिसकी 100 बार वो अहिल्या है. मूरत ये धर्म की अहिल्या है, कीरत ये कर्म की अहिल्या है. सज्जनों की पालिका अहिल्या है, ये दुर्जनों की कालिका अहिल्या है. शिव की आराधिका अहिल्या है, अनुपम जो शासिका अहिल्या है. अहिल्या है, अहिल्या है, अहिल्या है ये, अहिल्या है, अहिल्या है ये, अहिल्या है. पुण्यश्लोका माँ अहिल्या देवी को शत शत नमन, शत शत नमन. जय हो, जय हो, जय हो, जय जय हो. अहिल्यामाता. किती छान गायला ताई, प्रतिभाताई, एकदम जोश या फार कार्यक्रमात छान, आलं. आज फार छान. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आलो आहोत त्यांचं स्मरण करण्यासाठी. आदरणीय रंजनाताई फत्तेपूरकर या प्रसिद्ध हिंदी लेखिका आहेत. मी सुजाताताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. त्यांचा परिचय झाल्यावर रंजनाताई आपल्याशी संवाद साधतील आणि नंतर आभार प्रदर्शनाचं काम आपल्या श्रद्धाताई घाटे करतील. नंतर आपलं ध्यान होईल मास्टर्स, कोणीही जाणार नाही आणि शेवटी आपला आणि रंजनाताईंचा संवाद असेल. सुजाताताई. नमस्कार रंजनाताई. आज नमस्कार. तुम्हाला ऐकायला आम्ही सर्वजण अतिशय उत्सुक आहोत. आपला अल्पसा परिचय मी करून देते सर्वांना. रंजनाताईंनी हिंदी साहित्यातून MA केला आहे. त्यांचे तुम्हारे लिए अंकुरिया पिले गुलाब की असे मोबाईल मेसेजेस, तसेच रेशमी एहसास, महकते गुलाब व तुम्हारी राधिका असे काव्यसंग्रह, तसेच अनुराधा हा कहाणी संग्रह, बूंदों का उपहार हा लघुकथा संग्रह व मैं अहिल्या हूं ही ऐतिहासिक कादंबरी हिंदीतून त्यांच्या नावावर आहेत. तसेच बाल साहित्यातले टिमटिम तारे, रंग भरे मोरपंख, बूंद की बन गई, बूंद के बन गए मोती आणि लाल परी असे हिंदीतून त्यांचे बाल साहित्य प्रसिद्ध आहे. आणि मराठीतूनही एक काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे, त्याचं नाव आहे प्रीत चांदण्याची. तर असं बरंच साहित्य त्यांच्या नावावर आहे. त्यांना 60 साहित्य पुरस्कार मिळाले आहेत, साहित्य सन्मान, व 40 पुरस्कार प्राप्त. अवॉर्ड ऑफ इंदौर, साहित्य विद्या वाचस्पती उपाधी, साहित्य लघु लुधियानवी अवॉर्ड, संत कबीर सम्मान,
अशी अनेक अवॉर्ड्सही त्यांना मिळाले आहेत. रंजनाताई, आज आमचे परम भाग्य की आम्हाला आज तुमच्यासारखे वक्ते लाभले आहेत. आम्ही तुम्हाला ऐकायला अतिशय आतुर झालो आहोत. तुमचे या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. अ, माझ्याकडे फार आनंदाचा दिवस आहे की मी अहिल्यादेवींवर बोलते आहे. त्यांच्या प्रती माझी जी भक्ती आहे ती त्याच्यामध्ये मी जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आढळून येते. तर गंगा जल निर्मल प्रातः स्मरणीय अहिल्या देवी, मतलब शिव मंदिर में जलती निरंजन का अलौकिक ज्योतिर्मय पुंज। मेरे ऐतिहासिक उपन्यास मैं अहिल्या हूँ में वर्णित पुण्य श्लोका माँ अहिल्या देवी के महाप्रयाण के समय उनके मन की भावनाएं उन्हीं के शब्दों में। अब थकने लगा था। अनेक शल्य मन में टीसते रहते थे, परंतु हमेशा भावना की अपेक्षा कर्तव्य का पलड़ा ही भारी रहा। अब लगने लगा था ईश्वर चिंतन में ही दिन बिताना चाहिए। सुबह सुबह जप माला लेकर पूजा घर में बैठी थी। शिव जी का जप चल ही रहा था कि हरकुबाई सासू माँ आती हुई दिखी। वे बोली, अहिल्या, थकी सी लग रही हो, क्या तबीयत ठीक नहीं? मैंने कहा, सारी जिम्मेदारियां मुझ पर छोड़ सासू माँ और बाबा साहेब चले गए। सोच रही थी कि मैं अपने सारे कर्तव्य पूरे कर पाई या नहीं। सासू माँ बोली, अहिल्या, क्यों इतना सोच रही हो? तुमने राज्य के प्रति, प्रजा के प्रति अपने सारे कर्तव्य प्राण प्रण से निभाए। तुम उनकी सही उत्तराधिकारिणी साबित हुई। पर सासू माँ, राज्य की चिंता तो मुझे अब भी है। अब उम्र भी होने आई। तुकोजीराव मुझसे उम्र में बड़े हैं, पर हमेशा उन्होंने मुझे मातुश्री कहकर संबोधित किया। बाबा साहेब ने भी अपने अंतिम समय में उन पर बहुत भरोसा जताया था। मालेराव की जिम्मेदारी भी उन्हीं पर सौंपी थी। पता नहीं विधाता ने क्या लिखा है नसीब में। जो मुझ पर असीम प्रेम करते थे, वे एक एक कर मुझे दुख के सागर में डूबने के लिए छोड़ गए। श्रावण मास शुरू हो गया था। बारिश मुझे हमेशा चौंडी गांव की याद दिलाती है और अब भी बचपन की स्मृतियों में खो जाती हूँ। अनायास मन बचपन की गलियों में ले जाता है। सहेलियों के साथ बारिश में भीगना, पेड़ों पर टंगे झूले झूलना। आई कहती, अरे अहिल्या, बारिश में भीग मत, बीमार पड़ जाएगी। पर फिर घर आकर आई के हाथ की गरम गरम भाकर और पिठला खाने में कितना स्वाद होता था। माँ के सिखाए सारे संस्कार अब तक निभाती आ रही हूँ। श्रावण मास में हमेशा की तरह महेश्वर में करीब 12-13 हजार ब्राह्मणों के लिए भोजन की व्यवस्था कर दी है। महेश्वर के सारे मंदिरों में भजन कीर्तन मंत्रोच्चार व्रत निरंतर चल रहे हैं। थकावट है, फिर भी लोगों से रोज मिलना हो ही रहा है। जरूरी पत्र पढ़ना, फिर उनके जवाब देने होते हैं। भारमल दादा कहते हैं, महारानी साहब, आप अपने स्वास्थ्य का ध्यान रखिए, राज्य के कारभार चलते रहेंगे। पर मुझे मराठे शाही की गिरती साख से चिंता हो रही है। काश स्वामी होते तो होलकर वंश के वारिस का प्रश्न ही नहीं खड़ा होता। युवावस्था में ही उनको वीर गति प्राप्त हुई। मैंने सती जाना चाहा, पर बाबा साहेब और सासू माँ के अनुरोध को टाल न सके। आंसुओं की आहुति कर्तव्य की बलिवेदी पर दे दी थी। बाबा साहब से वह प्रथम भेंट, जब अश्वों से अपने ही बनाए शिवलिंग को खंडित होने से बचाने के लिए शिवलिंग को अपनी बाहों में ले वह से आंखें बंद कर बैठी थी। तब बाबा साहब ने अपने हाथ आगे बढ़ाकर मेरे नन्हे हाथ थामकर मुझे स्नेह से उठाया था और कहा था, बेटी, डरो नहीं। और अंतिम समय में इन्हीं हाथों में उन्होंने होलकर वंश का पूरा राजपाट सौंप दिया था। मैंने देव
और ब्राह्मणों के समक्ष प्रतिज्ञा की थी कि मैं राज्य की संपत्ति का त्याग करती हूँ। मैं इस बात के लिए दृढ़ प्रतिज्ञ थी कि ईश्वर ने मुझ पर जो उत्तरदायित्व रखा है उसे मुझे निभाना है। मेरा काम प्रजा को सुखी रखना है। मैं अपने प्रत्येक कार्य के लिए जिम्मेदार हूँ। सामर्थ्य और सत्ता के बल पर मैं यहाँ जो भी कर रही हूँ उसका ईश्वर के यहाँ मुझे जवाब देना होगा। बारिश की वजह से हवा में हल्की सी ठंडक घुल गई है। हवेली से ही मुझे नर्मदा का घाट, नर्मदा दिखाई देती है। चारों तरफ हरियाली की चादर बिछी हुई है। नर्मदा की लहरों में चमकता सुनहरा सूर्य का प्रतिबिंब होलकर राजवंश की स्वर्णिम कीर्ति सा लगता है। आजकल मुझे न जाने क्यों बहुत अकेलापन महसूस होने लगा है। हर कुबई सासू माँ आती हैं तो काफी मन बहल जाता है। आसमान में छाए काले बादलों में न जाने कितनी स्मृतियां छुपी हैं। रह रह कर जब बिजली कौंधती है तो यादों की बिजलियां भी मानस में कौंधने लगती हैं। लगता है जैसे बाबा साहब कह रहे हो, अहिल्या, प्रजा के सुख दुख हमारे सुख दुख है। अपनी प्रजा का दुख दूर करने में हमेशा प्रयत्नशील रहना। मेरा मन हो रहा है उनसे कहूँ, बाबा साहब, मैंने पूरी कोशिश की है कि जन्म भर कि प्रजा को कोई कष्ट न होने दूं। कोई भी मेरे पास यदि समस्या लेकर आया है या न्याय मांगने आया है, मैंने उन्हें हमेशा सहायता देने की कोशिश की है। मेरे राज्य में मैंने असहाय स्त्रियों के साथ कभी अन्याय नहीं होने दिया। किसान अपने खेतों में भरपूर अनाज उगा सके इसका ध्यान रखा। बाहर से कई कुशल कारीगरों को बुलाकर रोजगार दिए। मेरी दिनचर्या अब भी हमेशा जैसी ही है। मैं सूर्योदय से पहले उठती हूँ, पूजा घर में जाकर पूजा करती हूँ, ब्राह्मणों से धर्म ग्रंथ का श्रवण करती हूँ, फिर ब्राह्मणों को भिक्षादान देकर उनके भोजन का प्रबंध करती हूँ। जब तक ब्राह्मण भोजन नहीं कर लेते तब तक मैं भी भोजन ग्रहण नहीं करती हूँ। भोजन भी हमेशा सात्विक ही बनवाती हूँ। आजकल थक जाती हूँ, फिर भी राजकाज का काम निपटाना ही पड़ता है। शाम की संध्या आरती, फिर जरूरी पत्र पढ़ना और उनके उत्तर लिखवाना। आजकल जब रात को सोने जाती हूँ, एक एक करके मेरे अपने सभी मुझे याद आने लगते हैं। कभी कभी तो नींद में भी आभास होता है जैसे कभी बाबा साहेब, कभी सासू माँ, कभी स्वामी, कभी मालेराव मुझसे बातें करते हैं। पता नहीं ये आभास है या सच में उनके पास जाने का वक्त आ गया है। कभी हरी साड़ी के साथ सारे दागिने और बड़ा सा कुंकू लगाए मुक्ता सामने आकर मुस्कुराती हुई खड़ी हो जाती है। हे मल्लारी मातन, हे सिद्धेश्वर, मेरी प्रजा का हमेशा ख्याल रखना, यही हाथ जोड़कर मांगती हूँ। सुबह सुबह मंदिरों से घंटियों की, मंत्रोच्चार की पवित्र आवाजें आ रही हैं। मुझे जल्दी उठना चाहिए। सिद्धेश्वर की प्रातः आरती का समय हो गया है। जल्दी पूजा की थाली लेकर चलना चाहिए। बारिश तेज हुई तो मंदिर तक कैसे पहुंच पाऊंगी? लेकिन मुझसे उठा क्यों नहीं जा रहा? पहले तो मुझे नर्मदा माँ के दर्शन करने हैं, लेकिन शरीर में उष्णता क्यों महसूस हो रही है? कानों में सासू माँ की आवाज दूर से आती लग रही है। अहिल्या, अहिल्या, क्या हो रहा है तुम्हें? सासू माँ, सेविका को बुला दीजिए, स्नान करना है, नर्मदा माँ के दर्शन करना है।
लेकिन अहिल्या, तुम्हारा शरीर तप रहा है, तुम अशक्त हो, कैसे जा पाओगी? सासू माँ, मुझे जाना ही है। और फिर देखो, मुक्ता भी तो आ गई है। मुक्ता भी तो साथ है, वो भी तैयार होकर आई है। हाँ अहिल्या, देखो सेविका आ गई है। सेविका से कहकर पालकी का प्रबंध कर दिया है। चलो, माँ नर्मदा के घाट पर तुम्हें दर्शन करा लाऊं। हे माँ नर्मदा, तुम्हारे दर्शन के लिए आ रही हूँ। हे माँ नर्मदा, तुम्हारे शीतल जल का स्पर्श बहुत शांति दे रहा है। माँ, मेरा नमन स्वीकार करो। माँ, मैं रहूं न रहूं, पर मेरा स्पर्श तुम्हारे चरणों में बना रहे, तुम्हारी लहरों को छूता रहे। इस घाट का पवित्र स्पर्श मुझे हर पल महसूस होता रहे। मेरे कदमों के निशान इस घाट पर अमिट रहे। माँ, तुम्हारी जो भी परिक्रमा करें, उन पर अपनी कृपा दृष्टि बनाए रखना। तुम्हारी अलौकिक छवि आंखों में बसी रहे, चाहे आंखें हमेशा के लिए बंद हो जाएं। माँ, मैं रहूं न रहूं, पर सदा तुम्हें अर्घ देती रहूंगी। तव दीय पाद पंकज नमामि देवी नर्मदे। सासू माँ, मुक्ता, चलो। ब्राह्मणों ने धर्म ग्रंथों का पाठ शुरू कर दिया होगा। महेश्वर के मंदिरों से मंत्रोच्चार की आवाजें आ रही है। हे सिद्धेश्वर, मंदिरों से आती महामृत्युंजय जप में मेरे स्वर भी हमेशा के लिए शामिल कर लो। जब तक शिव की सत्ता इस ब्रह्मांड में है, मेरा अस्तित्व भी इसी सत्ता में कायम रहे। कुएं के पानी में, वृक्षों की छाया में, धर्मशालाओं की दीवारों में, मंदिरों की घंटियों में, आरती की धुनों में मेरे स्वर गूंजते रहें। महेश्वर की पगडंडियों में, इंदौर के हर देवालय में, नर्मदा की कलकल में, चौंडी के सिद्धेश्वर मंदिर में मेरी प्रार्थना के स्वर शामिल रहें। मेरी हर सांस के स्पंदन में मेरी प्रजा का सुख मांगती हूँ। सासू माँ की आवाज आ रही है। अहिल्या, अब लौट चले। हाँ, नर्मदा माँ, मेरा प्रणाम स्वीकार करो। चलो सासू माँ, लौट चले। लेकिन जरा रुकिए। मेरी कामधेनु मेरी ओर कातर नजरों से देख रही है। ये इस तरह क्यों रंभा रही है? इसकी आंखों में आंसू है। अपने कक्ष में आकर मंच पर लेट जाती हूँ। सासू माँ ने अपने हाथों में मेरी हथेलियां पकड़ रखी हैं। उनके हाथों का शीतल स्पर्श सुखद लग रहा है। कानों में मृत्युंजय जब गूंज रहा है। सासू माँ कह रही है, अहिल्या, ये तीर्थ पी लो। मैं पूछती हूँ, ब्राह्मणों के भोजन की व्यवस्था ठीक से हो गई ना? मुक्ता, मेरी ओर से गोदान कर दो। नहीं वैद्य जी, अब और औषधि मत दीजिए। शरीर में उष्णता महसूस हो रही है। क्या कहा? कामधेनु अंतिम सांस गिन रही है। मुक्ता, सिद्धेश्वर की संध्या आरती का समय हो गया है। सिद्धेश्वर, निरंजन की ज्योत मंद क्यों पड़ रही है? लेकिन मेरे चारों ओर अलौकिक प्रकाश ही प्रकाश है। मैं इस सुनहरे प्रकाशित पथ पर बढ़ रही हूँ। शरीर का ताप
शीतलता में बदलता जा रहा है। शिवलिंग पर चढ़ा पुष्प मेरे मस्तक पर गिरकर सुगंध स्पर्श का अनुभव दे रहा है। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हे सिद्धेश्वर, तुम्हारे चरणों में मस्तक रख रही हूँ। पंचारती में प्रज्वलित ज्योत के प्रकाश वलय में विलीन हो रही हूँ। विलीन हो रही हूँ। विलीन हो रही हूँ। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। ताई, हे जेव्हा जी तुम्ही लिहिलं तेव्हा तुमची मनस्थिती कशी होती हो? तुम्ही मला एकदा बोलला होता, जरा जी त्या बाबतीत बोलाल का? बिलकुल बिलकुल. हां. ज्यावेळेस मी पुस्तक लिहिलं होतं तर कंटिन्युअस लिहिलं, म्हणजे सकाळ ते रात्रीपर्यंत सारखे लिहित होते. पण जेव्हा शेवटी त्यांच्या महाप्रयाणचं जेव्हा मला लिहायचं होतं, तेव्हा मन होत नव्हतं की मी ते लिहू. कारण मी जर त्यांचं महाप्रयाण लिहिलं तर ह्या पुस्तकाशी माझा संबंध तुटतो का? किंवा अहिल्यादेवींची जी उपस्थिती मी सारखी अनुभव करते, ती उपस्थिती मला अनुभव नाही होणार का? ही एक भीती मनात बाळगून होते मी. आणि असं वाटत होते की नाही, शेवटला जो त्यांचा महाप्रयाण आहे, तो मी लिहू की नको लिहू? जर मी लिहिलं आणि त्यांचा महाप्रयाण झाला, तर काय त्यांची उपस्थिती मला अनुभव नाही होणार का? जी मला होऊन राहिली, जी संबंधाचं पुस्तक पुस्तक लिहिताना मला असं वाटायचं, की ते सांगून राहिले आणि मी लिहून राहिले. जर माझी रफ स्क्रिप्ट पाहिली, तर त्याच्यामध्ये कुठेच खोडाखाडी नाहीये, काही नाही. एक प्रवाह होता, सतत प्रवाह होता, जो त्या सांगत होत्या आणि मी लिहित होते. तर जेव्हा मला महाप्रयाण लिहायचा होता तेव्हा, तेव्हा अगदी मन उदास होतं माझं. पण त्यावेळी मला अचानक भास झाला, जसं अहिल्यादेवी मला म्हणतात आहे, की "तुला का असं वाटतंय, की जर तू महाप्रयाण लिहिलं, तर माझी उपस्थिती तुला जाणवणार नाही. जरी माझं शरीर नसलं, तरी मी तर इथे आहे आणि मी तोपर्यंत राहीन, जोपर्यंत ब्रह्मांडमध्ये शिवची सत्ता आहे. आज मंदिरात जे मंत्रोच्चार होतात, त्याच्यात माझी आवाज शामील आहे. जी नर्मदा वाहते कलकल, त्याच्यात माझे आवाज शामील आहे. तर मी तर प्रत्येक ह्याच्यामध्ये मंदिराच्या घंटीमध्ये जे कुळे मी बनवले, त्यांच्यामध्ये मी ज्या धर्मशाळांच्या दिवारामध्ये, सगळ्यांमध्ये मी माझी उपस्थिती तुला जाणवेल. तुला कधीच वाटणार नाही, की मी तुझ्याबरोबर नाहीये. मी नेहमी तुझ्याबरोबर राहीन. माझी सत्ता नेहमी इथेच राहील आहे. तर मी सांगून ठेवलंय, की जोपर्यंत शिवची सत्ता इस ब्रह्मांडमध्ये आहे, तोपर्यंत माझी सत्ता सुद्धा या विश्वामध्ये राहील. आणखीन माझा नमस्कार नेहमी नर्मदा देवींना राहिले. त्यांचा स्पर्श मी नेहमी अनुभव करीन आणि त्यांच्याशी मी प्रार्थना करते, की माझी जी प्रजा आहे, त्यांच्यावर शिवजींची, नर्मदाची कृपा नेहमी असावी. खूप छान ताई, आपण जे विशद करता ते अप्रतिम सुंदर. अंगावर असे रोमांच येतात आणि डोळ्यात पाणी येतं. इतकी ताकद आपल्या लेखणीत आहे. ताई, आणखीन काही अनुभूती तुम्हाला आली का हा ग्रंथ लिहिताना? तेच मी सांगितलं ना, की जवळ-जवळ मी दुसरे पुस्तकं पण लिहिले आहे. तर पुस्तकं सुरू करायचं, आणखीन मग त्यांची सगळी त्याची प्रक्रिया, वर्ष, दीड वर्ष मला सहज लागायचं त्याच्यामध्ये पूर्ण द्यायला. पण आणि अहिल्यादेवींवर जेव्हा मी लिहायला सुरुवात करते, म्हणजे माझ्यावरच विश्वास होत नाही, की हे संबंध त्यांच्या लहानपणापासून ज्या त्या पिक्चरमध्ये येतात, तेव्हापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत जे मी लिहिलं आणि त्याच्याकरता मी पुष्कळ ग्रंथ पण वाचले. तर मी हे फक्त एका महिन्यात संबंध माझी स्क्रिप्ट तयार झाली होती. ती कशी झाली मला नाही माहिती. कारण दुसरे पुस्तकं तर माझे झाले नाही तसे. पण माझ्यावर अहिल्यादेवींचा पूर्ण त्यांचा आशीर्वाद होता माझ्याबरोबर. आणि मी सांगते ह्याच्यात मी काहीच लिहिलं नाहीये. त्यांनी जे सांगितलं तेच लिहिलंय. ज्या त्यांची मनाची भावना होती. आणि म्हणूनच जेव्हा उपन्यास सुरू केला, तर कसा सुरू करायचा, की कसं दाखवायचं आपण त्यांच्या जीवनाबद्दल. तेव्हाही मला असं वाटलं, की त्यांनी सांगितलं, की "मी तुला सांगून राहिले,
काय लिहायचंय ते तर माझ्याच शब्दात लिहिलं. तर हे उपन्यास मी त्यांच्याच शब्दामध्ये लिहिलं, जे त्यांनी अनुभव केले. आम्ही अहिल्याबाईंना तर बघितलं नाही, पण आपल्यामध्ये ज्या अहिल्याबाई होत्या आणि आपल्या कडून या शक्तीनं जे लिहून घेतलं, मी आपल्याला प्रणाम करते आणि सुजाताताईंना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि नंतर आपल्या ताई अंजुताई क्लास घेतील. नंतर आपला संवाद होईल सगळ्यात शेवटी ताईशी. आणि सुजाताताई. फार फार आभार की मला तुम्ही ह्याचा मौका दिला की मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकू. हे माझ्याकरता फार मोठा पुरस्कारच समजून घ्या तुम्ही. ताई, आभार तर आम्ही आपले मानायला हवे, कारण आपण आलात अगदी. आपण एका माझ्या फोनवरून हे निमंत्रण स्वीकारलं. आणि ती पण एक गोष्ट सांगते की जेव्हा आपला फोन आला तेव्हा माझा गळा इतका खराब होता, मी सांगते, सारखं खोकला, सर्दी. तर मी हो म्हणाले आणि मला असं वाटलं की तो सारखं माझा आता आवाज खराब होऊन राहिलाय, मी कसं वाचन एवढं. मी त्यांच्याचकडे परत प्रार्थना केली की तुमच्याबद्दल मला बोलायचं आहे, तर कमीत कमी तेवढ्या वेळ माझ्या गळ्याला विश्रांती द्या. तर पाहिलंच तुम्ही की मला काही त्रास नाही झाला. त्यांचे आभार, त्यांच्या प्रती भक्ती, त्याच्याचमुळे सगळा त्यांचा आशीर्वाद मिळाला. श्रद्धाताई. सर्वप्रथम डॉक्टर रंजनाताई, डॉक्टर ऋताताई आणि अनघाताई या तिघींनाही आराधना ध्यान समूहाच्या वतीने आत्मवंदन. ऋताताई आणि अनघाताई या दोघींच्या अथक प्रयत्नांमुळे आम्हाला रंजनाताई आपल्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्व आमच्यापर्यंत नाही, नाही. ह्या दोघी पोहोचवत आहेत, त्याबद्दल आमचे अहम भाग्य की तुमच्यासारखे दिग्गज आमच्यापर्यंत येतात आणि आम्हाला तुमचं ज्ञान मिळतंय. तुमच्या लेखणीतून जे तुम्ही उतरवताय ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय, त्याबद्दल प्रथम आभार, धन्यवाद. तसंच तुमचा जो अभ्यास आहे मा अहिल्या देवींबद्दलचा, जो तुम्ही तुमच्या लेखणीतून उतरवला, परंतु तुम्हालाही वाटत होतं की माझ्याकडून होईल न होईल, पण जसं ऋताताईंना नेहमी किंवा अनघाताईंना नेहमी त्यांना त्यांच्याकडून एक हे मिळतात, वाईब्स मिळतात की हो, नाही तुम्ही लिहा, हो, तसेच तुम्हालाही मिळाले अहिल्या देवींकडून आणि हो. तुम्ही तुमची लेखणी नक्की, उतरवली नक्की. आणि ती आमच्यापर्यंत पोहोचवली. तर खूपच छान. म्हणजे अहिल्या देवींचं बालपणही तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांचं जे महापरिनिर्वाणाच्या वेळेचे जे त्यांचे शब्द, त्यांचे ज्या भावना होत्या त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. तर खरंच अंगावर रोमांचही आले आणि डोळ्यात पाणीही आलं. जसं एक व्यक्तिमत्व जे आहे ते आम्ही वाचलेलं आहे, परंतु माहीत नव्हतं इतके दिवस की त्यांनी त्यांचा राज्यकारभार कसा सांभाळला. तर त्यांनी त्यांच्या प्रजेलाही, त्यांच्या प्रजेचं सुख दुःख हे त्यांचं सुख दुःख त्यांनी हो, मांडलं. न्याय हो, मागणाऱ्याला अगदी छान हो, पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. असहाय्य स्त्रियांना मार्ग दाखवला. शरीर थकलं होतं तरी हो, देखील त्यांच्या मनामध्ये हाच विचार होता की हो. माझी प्रजा कशी सुख दुःखात राहील जी, किंवा ते कसं हे होईल. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे जे काही भावना त्या त्यांनी व्यक्त केल्या तुमच्या मार्फत आमच्यापर्यंत. जी. तसंच तुम्ही जे आता शेवटी म्हणालात ना की मी अहिल्या देवीने तुम्हाला सांगितलं की तू हो, का घाबरतेस, मी आहे, हो, मी चराचरात आहे, मी हो, नर्मदेच्या प्रवाहात आहे, मी हो, घंटेच्या नादात आहे, मी हो, भिंतींमध्ये आहे, मी हो, सगळ्यांमध्ये आहे. आणि हो, हे जसं तुम्ही सांगितलं ना, म्हणजे हं, अहिल्या देवीने तुम्हाला सांगितलं पण हं. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं, तसं नेहमी आम्हाला अनघाताई आणि ऋताताई हे सांगत असतात की मी सगळीकडे आहे, परमेश्वर हा, सगळीकडे आहे. हो, आणि हे ज्ञान खरंच अमूल्य आहे जे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि अनघाताई आणि ऋताताईंना नेहमी पोहोचवतच असतात. तर इथे आता उपस्थित असणारे आराधना ध्यान समूहाचे साधक वर्ग आणि टेक्निकल टीम, तसंच ऋताताईंनी मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय श्रीराम. मास्टर्स, ज्ञानाबरोबर ध्यान आवश्यक असतं. ज्ञानाकडून ध्यानाकडे आता आपण प्रवास सुरू करूया.
पाय क्रॉस करून घ्या. चष्मा काढून ठेवा. बोटात बोट मिसळून मांडीवर ठेवा. आपले सुंदर डोळे अलगद बंद करा. श्वासावर या. श्वासाशी जोडून घ्या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. येणारा श्वास, जाणारा श्वास साक्षी भावाने निरीक्षण करायचंय. श्वास आत येताना कुठे स्पर्श करतो, त्याचा स्पर्श कसा आहे इकडे लक्ष. आणि जाणारा श्वास कसा आहे याकडे लक्ष. श्वासाची गती हळूहळू कमी होत चालली आहे. मंद मंद असा श्वास सुरू झालेला आहे. आपल्याला ध्यानाच्या खोल गुफेत उतरायचंय. पूर्णपणे स्वतःला श्वासाशी जोडून घ्या. साक्षी भावाने आता प्रवास करायचा आहे श्वासाबरोबर. श्वासाचा स्पर्श नाकपुडीच्या टोकाजवळ कुठेतरी होतोय आणि तिथूनच तो बाहेर पडतोय. श्वास मंद झालाय. संपूर्ण शरीर हलकं झालेलं आहे. मन शांत आहे, आनंदी आहे. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. पूर्ण लक्ष श्वासावर. मनातले सगळे विचार दूर झाले. मन शांत आहे. मनाने आपल्याला 5 पायऱ्या चढायच्या आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. विस्तीर्ण असं नर्मदेचं पात्र आहे. खळखळ वाहणारी नर्मदा एका यव्वनी सारखी स्वतःच्याच नादात वाहतीये. नर्मदेच्या किनाऱ्यावर शिवाचं मंदिर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे मातेला नमन करून तिच्याच पाण्याने स्नान करून आपल्याला देवळात जायचंय. आपल्या शरीरावर ओलती वस्त्र आहे. हातात भरलेली परडी आहे. परडीत मोजून ठेवलेला बेल आहे. पांढऱ्या कमळाची फुलं आहे.
पांढरं चंदन उगाळून घेतलेलं आहे, पांढऱ्या अक्षदा आहे, पंचामृत आहे, हातातली परडी घेऊन आपण मंदिराकडे चाललोय. रस्ता वाळूनी भरलेला आहे. तळपायाला होणारा वाळूचा स्पर्श अनुभवा. मध्येच लागणार झाड बघत आपण देवळाकडे चाललोय. काही ठिकाणी गोकर्णाचे वेल आहेत, तर काही ठिकाणी मुद्दाम लावलेले पारिजातकाची फुलं आहेत. पारिजातकाचा सडा संपूर्ण भागात पडलाय. आपल्या परडीत काही पारिजातकाची फुलं गोळा करून आपण मंदिराच्या पायऱ्या चढतोय. विशाल असं दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून प्रवेश करून दगडांनी बांधलेल्या अशा मंदिरात आपण आत प्रवेश केला. मोठी घंटा बांधलेली आहे. कोणीतरी घंटेचा नाद करतोय. टन टन. घंटेचा नाद पूर्ण आसमंतात पसरून गेलेला आहे. दुरूनच होणार शिवाचं दर्शन. आपले दोन्ही हात आपोआप जोडले गेले. मुखातून निघालं हर हर महादेव, हर हर महादेव. आज गर्दी नाहीये, फक्त पुजारी पूजा करतात. आपली परडी घेऊन आपणही त्यात सामील होतोय. आपल्याला शिवाची षोडोपचारे पूजा करायची. दारातून उजव्या बाजूला एक मोठा नंदादीप जळतोय. पुढे जाऊन असलेल्या पिंडीजवळ आपण बसतो. शिवाची आता आपल्याला सुंदर अशी पूजा बांधायची आहे. शिवावर वाहिलेला पूर्वीचा बेल आपण हलक्या हाताने काढून घेतोय. दोन्ही हाताने निर्माल्य एका दुसऱ्याच ताटात ठेवून देतो. नर्मदेवरनं आणलेल्या पाण्याने शिवाची पिंड सुंदर अशी धुवून टाकतो आणि पूजेला सुरुवात करतो. आपली पूजा सुरू झाली आणि मागून कुठून तरी ओम नमः शिवायचा मंत्र जप आपल्या कानावर येतोय.
हा येणारा आवाज आपल्या सरळ हृदय चक्रावर आदळतोय. जसा शिव पिंडीच्या रूपात बाहेर आहे, तसाच हा शिव आपल्या हृदय सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्या शक्तीसह माता पार्वतीसह आपल्या हृदयात अशी स्थिती झालीये. बाहेर शिवलिंगाची पूजा करू की आत असणाऱ्या माझ्या भोळ्या शिवाची पूजा करू, जो पार्वतीसह माझ्याच हृदयात, माझ्या शरीरात उपस्थित आहे. माझं हे शरीर त्याच्यामुळे जिवंत आहे. माझ्या शरीरातला जर शिव निघून गेला तर माझं हे शरीर शव बनून जाईल. दोन्ही बाजूला एकच शक्ती. आधी बाहेरच्या शिवाची पूजा, नंतर आतल्या शिवाची पूजा. बाहेरच्या शिवाला फुलं लागतात, बेल लागतो, पंचामृत लागतं. तर आतल्या शिवाला स्वच्छ मन लागतं, स्वच्छ कर्म लागतात. दोन्ही गाभारे सारखेच आहेत. एक दगडाने बांधलेला, तर दुसरा मनातील चांगल्या विचाराने बांधलेला. माझ्या कानावर येणारा ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवायचा मंत्र दोन्ही गाभाऱ्यात घुमतोय. कणाघात त्यातून प्रतिसाद आपल्याला मिळतोय. जसे हजारो लोक शिवाला आवडतात. मंदिरात सुंदर अशी पूजा बांधल्या जाते. बाहेरच्या मंदिराबरोबर आतलं मंदिर पण फुलांनी सजलेलं आहे. एक एक सत्कर्माची फुलं आतल्या शिवाला वाहिल्या जातात आहे. ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय. 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 कर्पूरासारखा देह असणारा शिव माझ्या हृदयात आहे. त्याची दृष्टी करुणेने भरवून गेली. खूप भोळा असलेला हा शिव अहिल्याबाईंनी या शिवाची भक्ती केली. जसं अहिल्याबाईंचं शिवावर प्रेम होतं, तसं शिवाचं पण आपल्या या लेकीवर लक्ष होतं, प्रेम होतं. वेळोवेळी त्याने तिला सावरलं, धीर दिला. तिच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. सगळ्या जगाचा असणारा हा नाथ, भोलेनाथ, आपल्या एका आवाजावर आपल्याला धावून येतो. फक्त आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. विश्वासाने नुसती हाक देखील त्याला पुरे असते. स्मशानात राहणारा हा शिव, संसारापासून दूर असणारा हा शिव, आपल्या मुलांच्या बाबतीत खूपच संवेदनशील आहे. म्हणून आज
जितके विष्णूचे मंदिर नाहीत तितके शिवाचे मंदिर आपल्याला या पृथ्वीवर आढळून येतात. नर्मदेतला प्रत्येक ओटा हा शिवरूप आहे. शिवाचं हे रूप दोन्ही बाजूला सारखं आहे. जसं आत आहे तसंच बाहेर आहे. मूर्तीची पूजा झाली आहे. घंटांचा नाद आसमंतात भरून गेलेला आहे. कर्पूर गौरम करुणावतारम सुरू झालाय. शिवाची पूजा सुरू असताना नर्मदेतलं पाणी देखील हलायला लागलेलं आहे. कारण नर्मदा ही शिवपुत्री आहे. आतल्या शिवाकडे लक्ष द्या. आतमध्ये गोरा पान देह असणारा, मस्तकावर जटा बांधलेला, वाघाचं कातड कमरेला गुंडाळलेला, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असलेला, एका हातात त्रिशूळ तर एका हातात डमरू, असा हा शिव आपल्या हृदयात प्रगटलेला आहे. त्याच्याबरोबर त्याची असणारी शक्ती माता पार्वती पण आहे. दोघांनाही साष्टांग दंडवत. शिवाचं हे रूप हृदयात कोंडून ठेवूया. जेव्हा आठवण येईल तेव्हा हृदयात बघता येईल. ओम नमः शिवाय. 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 जसं मंदिराच्या गाभाराच्या प्रत्येक दगडातून ओम नमः शिवायचा जप आपल्याला ऐकू येतो आहे, तसाच हा जप आपल्या शरीराच्या प्रत्येक कणातून येतोय. आपल्या हृदयाच्या ठोक्यातून येतोय. आपल्या शरीरात वाहणाऱ्या रक्ताच्या प्रवाहातून येतोय. आपल्या श्वासातून येतोय. आपल्या प्रत्येक शरीराच्या कणाकणातून हा जप आपल्याला फिरून ऐकायला येतोय. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः
शिवाय. आपल्या मूलाधाराजवळ असणारी कुंडलिनी माता या शिवावर छत्र धरण्यासाठी आपल्या स्पायनल कॉर्डच्या थ्रू अनाहताकडे चालली आहे. पूर्ण लक्ष स्पायनल कॉर्ड वर द्या. वरती चढणारी ही कुंडलिनी माता सर्पाच्या रूपात मूलाधाराला विळखा देऊन, स्वादिष्ठांना विळखा, मणिपूरला विळखा देऊन आपल्या हृदयात असणाऱ्या शिवाच्या डोक्यावर छत्र धरण्यासाठी अनाहतापर्यंत पोचली आहे. ही जगदंबा म्हणजेच पार्वती माता आहे. ओम नमः शिवाय. 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 आपल्या हृदयात असणाऱ्या शिवाला, कुंडलिनीच्या रूपात असणाऱ्या पार्वती मातेला आपला साष्टांग दंड. मंदिरात असणाऱ्या शिवपिंडीला साष्टांग दंडवत घालूया. नर्मदा मातेला देखील साष्टांग दंड. बाहेर यायचंय. पुन्हा त्याच वाळूतून मंदिराच्या पायऱ्या उतरून आपल्याला ध्यानाच्या बाहेर यायचंय. 1 2 3 4 आणि 5. स्वतःला श्वासाशी जोडून घ्या. निरीक्षण करा. श्वास येतो आहे, श्वास जातोय. श्वास आत, श्वास बाहेर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. दोन्ही पाया आपल्याला सोडायचे. बोटात बोट जे आपण मिसळून मांडीवर ठेवले होते ते बोट विलग करायचे. दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आणि हृदयावर ठेवायचे. हृदयावर ठेवून मनातल्या मनात 3दा आपण ओम नमः शिवाय म्हणणार आहोत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता हे दोन्ही हात डोळ्यावर ठेवा. बोटांच्या फटीतून आपल्याला प्रकाश बघायचाय. त्यासाठी डोळ्यांची हळूहळू उघडझाप करायची आहे. एका सुंदर स्माइल सह डोळे उघडायचे आहेत. धन्यवाद ताई, खूप छान एनर्जी होती. मी मास्टर्स आपल्याला विनंती करते, आपला थेट संवाद रंजना ताईंशी व्हावा. ज्यांना ताईंशी बोलायचं असेल त्यांनी आपल्या कृपा करून हँड रेज करावा आणि त्यांच्याशी बोलावं.
थँक्यू व्हेरी मच. रोहिणीताई. नमस्कार रंजनाताई. तुमचं लेखन तर उत्कट आहेच, पण वाचन अतिशय भावपूर्ण होत. अगदी सगळा प्रसंग आम्ही समोर पाहतो आहोत आणि अनुभवत आहोत असं फील होत होतं. आणि या भारतभूमीतले एक शूरवीर, उत्कृष्ट प्रजापालक आणि साध्वी आम्हाला दुरावत आहे असं मला हो, ह्या भावनेने आमचं अगदी मन भरून आलं होतं. आम्ही खूप आज त्या व्यक्तिमत्वाशी कनेक्ट झालो आणि हे सर्व तुमच्यामुळं झालं. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर वाचन आणि अगदी तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. फार फार आभार आपले की मला ही संधी दिली. आणि ध्यान हा पण एक फार वेगळा आणि अनोखा प्रकार होता. त्याच्या फार फार धन्यवाद त्याच्यावर मला जोडलं म्हणून. राधिकाताई बोला. हा मनमोहनताई खूप छान सांगितलं. आपण अहिल्या देवी आमच्या समोर उभ्या केल्या आणि जी आपण जे घेतलं जी ते फार सुंदर. जसं प्रतिभाताई म्हणाल्या, श्रद्धाताई म्हणाल्या, ऋताताई म्हणाल्या, त्याप्रमाणे आमचे शब्द आहेत. सुंदर सांगितलं अगदी. त्यांचं बालपण आणि ते कसं आहे ते आमच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही निशब्द आहोत ताई. धन्यवाद. खूप खूप त्यांचा आभार. आशीर्वाद, अहिल्या देवींचा आशीर्वाद. फार सुंदर लेखन आणि फार सुंदर सांगितलं तुम्ही. सुंदर. आम्ही खूप अप्रोच, म्हणजे आम्हाला असं वाटलं की ते सुरू आहे, सगळं घडत आहे. पूर्ण मूर्ती आपण उभी केली. खूप धन्यवाद ताई. खूप आभार. बोला स्वाती. रंजनाताई, तुम्ही खूप सुंदर सांगितलं. इतकं छान सांगितलं ना, खरोखरच डोळ्यासमोर राहिल्याबाई उभ्या राहिल्या. आणि तुम्ही जे सांगताना तुमचं पण मन इतकं या एवढे वर्षांनी सुद्धा भरून येत होतं, तेव्हा लिहिताना तुम्हाला किती काय काय त्यांच्याबद्दल वाटत असेल. आता ध्यानामध्ये जी नर्मदा देवीचं पण घेत होते ते खूप जी सुंदर, इतकं प्रचंड. जी आणि तुमच्यासारखे एक एक वक्ते रे ऋताताई आणि अनघाताई आमच्या समोर उभे करतात ना, तेव्हा आमचं मन अगदी दिवसभर छान असं प्रसन्न राहतं. जी खूप सुंदर, खूप म्हणजे आम्ही त्या शब्दामध्ये तुम्हाला काहीही म्हणजे सांगू शकत नाही. नाही किती नाही सुंदर वाटतं ते दिवस. मला खूप आनंद झाला. आणि केव्हाही जरी मला पुढल्या वेळेस पण चान्स दिला तर मला फार आनंद होईल. कारण हो. त्यांच्याविषयी बोलताना मला फार 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 भारावून येतं. आणि आज आपली भक्ती त्यांच्या प्रती समर्पित करताना वाटते मला. छान वाटतं. स्वागत आहे ताई. पुढे नक्की यायचंय आपल्याला. एवढं फार आम्ही फार नक्की माझ्या आपल्याला आमंत्रण देतो आणि जरूर आपल्याशी आपली वेळ घेईल. नक्की नक्की ही मला पाहिजे. फार आनंद होईल. नमस्कार वृषाली. ऋताताई. रोहिणीताई बोलू का? हो बोला ताई. वृषाली ताई बोला. नमस्कार ताई. छान झालं आजचं. मस्त तुम्ही नर्मदा मैयाचं इतकं सुंदर वर्णन केलं. तिथे असं वाटलं प्रत्यक्ष जाऊन आलो. ताईंनी पण ध्यान नर्मदा मैयाचं घेतलं आज जी आणि मनाने जाऊन आले. ह्या वर्षी मला जाण्याचा योग आलेला. अच्छा 18 अच्छा दिवसाची परिक्रमा बसनी केली. अच्छा तर ते अच्छा आम्ही अहिल्या देवींचं ते मंदिर वगैरे सगळं स्थान बघून आलो. तर आज अच्छा मनाने अच्छा परत जाऊन आले. तुम्ही अच्छा हो सांगताना ते हो मनाने, ताई पण सांगत होत्या ते मनाने आज परत नर्मदा मैयाच्या हो किनारी जाऊन आले. मला आणि पण त्या एक सगळ्या वेगळा अनुभव झाला आजचा. पण फार आनंददायक होता तो पण प्रवास. आणि 2 दिवस झाले असं सारखं वाटत होतं की आपण नर्मदा मैयाचं नर्मदाष्टक सर्वांना ऐकवावं जी असं मनातून खूप वाटत होतं. आणि आजच जी नर्मदा मैयाचं ध्यान ताईंनी जी घेतलं हो आणि मैयाचं हे सगळं दर्शन मनाने झालं. सगळं हम्म जाऊन आले परत. हो तर वेळ असेल तर मी म्हणू का नर्मदाष्टक? बिलकुल बिलकुल बिलकुल. अभिनंदन ताईंना आपलं. विचारते वेळ आहे का, तर म्हणते. ऋताताई हो म्हणत ताई. म्हणू? म्हणत ताई. पण जरा मोठं आहे म्हणून. नर्मदा मैया की जय. सबिंदु सिंधु शुष्कलकरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जातकादिवारि संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदंगुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलोमलोघ भारहारि सर्व
तीर्थनायकं सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापधूत भूतलं ध्वनसमस्तपात तापकादिदारि तापदाचलं जगल्लये महाभये मृकुण्डुसूनु हर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा भृकुण्डुसूनु सौनकासुरारिसेवितं सदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे लक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्ष नीर तीर धीर पक्षि लक्ष पूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे सनत कुमार नाचिकेत कश्यपादि षट्पदे धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रवीन्दुरन्ति देव देव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकं विरञ्चित विष्णु शङ्करं स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे अहो धृतं स्वनं श्रुतं महेशिकेश जातटे किरातसूत वाडवेषु पंडितेश टे नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ये निरन्तरं नयान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवन्तिरानवे विलोकयन्ति रौरवं विलोकयन्ति रौरवम् इति श्री नर्मदाष्टकं संपूर्णं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे नमस्कार ऋताजी आपल्याला एक सांगायचं होतं की माझी जी पुस्तके मैं अहिल्या हूँ त्याचं मराठी रूपांतर पण झालंय मी अहिल्या आहे जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला पाठवून देईन ताई अवश्य पाठवा मी माझा पत्ता आपल्यापर्यंत हो पोस्ट करते हा आणि किती प्रती पाठवायच्या असतील तेही सांगा म्हणजे चालेल आपण आपल्याला कोणाला द्यायच्या असतील तर आपण त्या देऊ शकता म्हणजे चालेल मला आनंद वाटेल ते वाचलं की जरूर ताई जरूर दीपाली परत ताई आपला आभार मला वाटतं अजून कोणाला तरी बोलायचं दीपाली ताई तुम्हाला बोलायचंय का हो ताई हा नमस्कार रंजनाताई तुमचं नमस्कार लेखन आणि कथन दोन्ही खूप सुंदर होते आणि ताई अहिल्यादेवींची कृपा ताई तुम्ही हे जे वर्णन केलं हे जी माहेश्वरचं आहे का महेश्वरचं आहे हा कारण ऍक्च्युली त्यांचा म्हणजे शेवटले जे 28 वर्ष होते ते महेश्वरचेच होते पण कारण इंदोरलाही राहिल्या होत्या लग्न हा झाल्यावर त्या आल्या तर इंदोरलाच राहिल्या 67 पर्यंत त्या इंदोरलाच होत्या त्याच्यानंतर त्यांच्या म्हणजे जीवनात जे पण करुण प्रसंग आले त्यामुळे त्यांचं मन थोडंसं इथून हलून गेलं होतं आणि त्यांना असं वाटायचं की मला अशी जागा पाहिजे जिथून मी उठल्याबरोबर नर्मदेचं दर्शन करू शकते तर त्यावेळेस ते इंदोरला नर्मदा नव्हती पण आज टेक्नॉलॉजी म्हणा त्यांचा आशीर्वाद म्हणा आज घरोघरी इंदोरला नर्मदा आहे हो ताई ऍक्च्युली मी इंदोरचा त्यांचा महाल बघितलाय आणि हा, माहेश्वरला पण गेले होते तुम्ही अच्छा जे काही बोलत होतात ना सो आय कुड रिलेट विथ दॅट कारण ते सगळं मी बघितलं होतं आणि इव्हन त्यांचं जे देवघर आहे तेच जी एवढं मोठं आहे हो की ते एक मोठं मंदिरच वाटतं ती पूर्ण वास्तू आणि त्याचा परिसर तो जो घाट आहे ते सगळं हो मी व्हिज्युअलाइज करू शकत होते हा आणि त्यानंतर आपल्या अनघाताईंनी जे ध्यान घेतलं त्यात पण त्यांनी ते सगळं हो इन्क्लूड केलं होतं हो मी असं वाटत होतं त्या वास्तूतच आपण बसून हो ध्यान हो करतोय अजून शिवाजी त्या म्हणजे जेव्हा मी पुस्तक लिहायला सुरुवात केली होती तेव्हा मी राजवाड्यावर तर नेहमी म्हणजे पुष्कळ वेळा झाला आता इंदोरचेच राहणार आहे आम्ही पण जेव्हा मी असं विचार केला की मला अहिल्यादेवींवर पुस्तक लिहायचं आहे आणि तेव्हा मी ज्या राजवाड्यात गेल्या
तर मला असं भासवायचं सारखं की त्या लग्न होऊन आलेल्या आहे, डोक्यावर पदर आहे, हिरवी साडी नेसलेली आहे आणि ह्या वरांड्यातून चाललेल्या आहे. किंवा असं वाटायचं त्या त्यांच्या मुलांना शिक्षा देऊन राहिल्या आहे, किंवा असं वाटायचं त्या त्यांचे पती खंडेरावांबरोबर चालून राहिल्या आहे, राज्याच्या गोष्टी करून राहिल्या आहे. तर ते सगळं डोळ्यापुढे आलं माझ्या. म्हणजे मला त्यांची कृपा झाली अहिल्यादेवींची. त्यांनी जसं सांगितलं तसं मी लिहिलं. ह्याच्यामध्ये माझं काहीच कौशल नाहीये, सगळे त्यांचा आशीर्वाद आहे. खूप छान ताई, खूप छान. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मास्टर्स. आपल्या भावना ताईंपर्यंत पोहोचल्या. आज अंजुताईंनी घेतलेलं ध्यान आणि ज्ञान, ताईंनी हा, दिलेलं ज्ञान हे अप्रतिम सुंदर फार होतं. वेगळा अनुभव होता आजचा. जी, मी आपल्या ऋणातच राहीन. पुन्हा पुन्हा आपल्याला यायचे रंजनाताई. आपलं बिलकुल बिलकुल. स्वागत करते आणि आपली रजा मागते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय श्री धन्यवाद.